नमस्कार मंडळी, आपले छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे चणा रस्सा भाजी, झणझणीत आणि चमचमीत. तर पहिल्यांदा घेतलेले आहे तर आपण कढईत टाकलेलं आहे तेल ॲड करून झाल्याच्या नंतर मस्त कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता ॲड करून झाल्याच्या नंतर आपण तिथे हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे. तर हिरवी मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असं त्याला थोडासा कलर येऊन द्यायचा. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असा कांदा लाल होईपर्यंत छानपैकी असा मंद गॅसवरच भाजून घ्यायचा. तरी तुम्ही बघू शकता इथं आपण खूप मंद गॅसवर आणि छान असा पैकी भाजून घ्यायचा कांदा. आणि कांदा पण मिडियम आकाराचाच कापायचा, म्हणजे छानपैकी असं कांद्याला पण थोडा कलर येईल. इथं बघू शकता आपल्या बऱ्यापैकी कांद्याला हलकासा कलर आलेला आहे. तर कलर येऊन झाल्याच्या नंतर लगेच टोमॅटो ॲड करायचं. टोमॅटोला पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा एकजीव होईपर्यंत, छानपैकी असं एकजीव करायचं टोमॅटोचं पण. तर इथं बघू शकता आपण छानपैकी असं टोमॅटो पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर टोमॅटो ॲड करून झाल्याच्या नंतर परत 3-4 मिनटं छानपैकी असं परतून घ्यायचं. मंद गॅसवरच परतून घ्यायचं. इथं आपले छानपैकी असं परतून झालेलं आहे. तर या पद्धतीचे तुम्ही पण एकदा करून बघा. त्यामध्ये आता हळद आपण ॲड केलेली आहे. हळद ॲड करून झाल्याच्या नंतर मीठ ॲड केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. आपल्या आवडीनुसार ॲड करा. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर आपण इथं गरम मसाला ॲड केलेला आहे. गरम मसाला ॲड करून झाल्याच्या नंतर इथं आपण काळं तिखट ॲड केलेलं आहे 1 चमचाभर. आणि काळं तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर आपण लाल मिरची पावडर पण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर लाल मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर परत छानपैकी असं परतून घ्या. सर्व मसाले एकजीव होईपर्यंत असं छानपैकी असं कलर येईपर्यंत आपण छानपैकी असं परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असा आपला मसाला परतून घेऊ राहिलो आहे आपण. आणि मसाला पण छानपैकी असा कलर येईपर्यंत परतून झाला. त्यानंतर लगेच आपण जो वाटाणा आहे नाही, म्हणजे चणा आहे, तो चणा आपण भिजत टाकलेला आहे. तो चणा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर मीडियम साईजचा चणा आहे बारीक. तर आपण इथं चणा ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही इथं बघू शकता आपण सगळं इथं पण चणे ॲड करून झाल्याच्या नंतर आणि मस्तपैकी आपण छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची. गॅस फुल करायचा आणि छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची. तर बघू शकता असं छानपैकी आपल्या भाजीला लाल कलर पण आलेला आहे. आणि त्यानंतर इथं आपण भाजीला उकळी पण काढून घेतलेले आहे. आता भाजीला उकळी असतानाच कोथिंबीर चिरायला घ्यायची एकीकडे. आणि छानपैकी असा भाजीला कलर पण आलेला आहे आणि भाजी पण छानपैकी उकळून झालेली आहे. आता भाजी उकळत असतानाच आपण कोथिंबीर कट करून घ्यायची. कोथिंबीर कट केलेली आहे ती वरतीहून आपण छानपैकी अशी सोडून द्यायची. तर भाजी उकळत आहे आपली आणि आपण वरतून मस्त छानपैकी अशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर ह्या पद्धतीची तुम्ही पण एकदा चणा रस्सा भाजी बनवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता असं छानपैकी असं कलर आला आहे भाजीला. आणि ह्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला जॉईन करा. बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.